ट्रेकिंगसाठी किल्ले रायगड, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला हा असा राजदुर्ग रायगड। आणि हा किल्ला हिरोजी इंदुरकरांच्या नेतृत्वाखाली बांधला गेला। ह्याचं बांधकाम जे आहे ते चुना आणि गूळ याच्याने बांधलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडीफार अजून सामग्री टाकून हे बांधकाम केलेलं आहे आणि असं पूर्ण भक्कम किल्ल्याचं बांधकाम आहे। तर थोडी आपण या किल्ल्यावरती फिरूया, त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देत जाईन। जेवढं माझ्या वाचनातून गेलं तेवढं मी तुमच्याबरोबर एक्सप्लेन करेन। तर आज आपण बघणार आहोत रायगड, राजांचा आपल्या रायगड। तर चला माझ्याबरोबर बघण्यासाठी रायगड। यालाच बालेकिल्ला असं सुद्धा म्हटलं जातं। प्रथम आपण राजांचं दर्शन घेऊया। त्यांची इथे एक समाधी बांधलेली आहे, तर त्याचं प्रथम आपण दर्शन घेऊन पुढे आपण किल्ला पाहणार आहोत। तर इथे काही प्रात्यक्षिकं चालू होती, काही ट्रेकर्स लोक आले होते, तर त्यांनी इथे प्रात्यक्षिकं करत होते की त्या काळामध्ये युद्ध कौशल्यासाठी हे वापरले जायचे तंत्र। तर आत्ताच्या मुलांनी सुद्धा हे करून दाखवत होते तिथे प्रात्यक्षिकं राजांच्या पुतळ्याच्या समोर। खरंच खूप सुंदर आणि अभिमानास्पद ही गोष्ट होती। अगदी सहजरित्या ते लोक करत होते, कारण तेवढी त्यांची प्रॅक्टिस पण असणार आहे आणि तेवढी त्यावरती त्यांनी मेहनतसुद्धा घेतलेली त्याच्यामधून आपल्याला पाहायला मिळते। तर तुम्ही असे पुढे अनेक प्रात्यक्षिकं बघणार आहात। इथे काही मुलं आपल्याला तलवारी किंवा तो हातामध्ये असलेला पट्टा ह्याचं प्रशिक्षण घेऊन ते लोक त्याचं प्रात्यक्षिक करताना दिसत आहेत। तर शिक्षणाव्यतिरिक्त अजूनही ते छंद जोपासतात, ह्याची खूप अभिमानास्पद गोष्ट आहे। सो आपण बघूया युद्ध कौशल्य त्यावेळचं कसं केलं जात असेल। इथे तुम्ही बघू शकता मुलांबरोबरच मुलीसुद्धा आपलं युद्ध कौशल्य दाखवत आहेत। आणि त्यावेळेला राणी येसूबाई आणि तारा राणी यांनी खूप लढाया केल्या आहेत अशी इतिहासामध्ये आपल्याला नोंदसुद्धा मिळते। तर आत्ताच्या मुलीसुद्धा त्या कुठेही कमी पडत नाही आहे। तर त्या त्यांच्यामध्ये असलेल्या युद्ध कौशल्याचं, तलवारबाजीचं प्रशिक्षण घेऊन इथे आपलं प्रात्यक्षिक सादर करत आहे। खरंच खूप छान वाटलं की मुलीसुद्धा कुठे कमी नाही आहे। हाच तो दांडपट्टा आणि हा पण एवढ्या शिताफीने चालवत आहे, कारण त्यावेळेला इतिहासामध्ये सय्यद बंड हा दांडपट्ट्यामध्ये खूप माहीर होता। नंतर दुपारी आपल्या राजांची पूजा केली जाते, त्यांना हार फुलं वाहून त्यांची आरतीसुद्धा घेतली जाते। हा क्षण मिळाला त्यामुळे आम्ही स्वतःला खरंच भाग्यवान समजतो की त्यांची पूजा बघायला मिळाली, त्यांची आरती म्हणायला मिळाली। सो खरंच खूप मस्त वाटलं। जय शिवाजी।
माझी आपत्ती पुढे नाही झुकले, जगी हिंदवी राज निर्माण केले, सुखाला आधी लाथ मारा त्वरे आता आपण जाणार आहोत राण्यांचे महाल बघायला. तर हे त्यांचा असा पूर्ण इथे दरबार भरायचा. हा इथे असा हा पूर्ण असा दरबार भरायचा. इथे महाराजांचं आतमध्ये सिंहासन. आणूया नको हा. आरती संपली आणि हा बालेकिल्ल्याचा महादरवाजा आहे जो समोर दिसतोय तो. आणि दोन्ही साईडला आपल्याला त्याच्यावरती हत्ती असलेले दिसतात. पण त्या हत्तींची एवढी बिकट अवस्था केली आहे ना, जेव्हा इंग्रजांनी हल्ला केला तेव्हा त्या हत्तींचे तोंडच उडालेले आहेत. असा आहे हा प्रशस्त असा बालेकिल्ल्याचा महादरवाजा. हा जो तुम्हाला दिसतोय तो हे जे बालेकिल्ल्याचा दरवाजा आहे त्याचा आतील भाग आहे. छोटे छोटे साने दिवाळं असं आहे आणि हे चौकीदारांसाठी बनवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर बालेकिल्ल्याच्या पाठीमागच्या दरवाजाने आम्ही आतमध्ये आलो, जिथे की राजांचं बेडरूम होतं, किचन होतं, राणी महाल होते. तर एक एक करून मी तुम्हाला पुढे दाखवते की आम्ही कुठे कुठे फिरत होतो, किंवा त्यांचे राणी महाल कसे होते, राजांचं बेडरूम कसं होतं. 350 वर्षापूर्वीची रायगडाची तटबंदी बघा तुम्ही. ह्या भिंती उभारलेल्या आहेत त्या कशा पद्धतीने उभ्या केलेल्या आहेत. आणि इंग्रजांनी पूर्ण याच्यावरती तोफेचा मारा करून हे पूर्ण ढासळलेलं आहे. याचं छत आपण बघू शकता. याचं छत नाही आहे आणि छत उडालेलं आहे पूर्ण. एवढी आपल्या किल्ल्याची अवस्था बनवून ठेवली आहे इंग्रजांनी. हे बघा, हे इथून खाली बघितला तर या बाहेरच्या भिंतीला छोटे छोटे दरवाजे आहेत, तर त्याच्यामधून पूर्ण आपला खालचा रायगडचा भाग दिसतो. आणि ही रायगडावरून 8 किल्ले बरोबर आपल्याला दिसायचे, पण आता धुकं वगैरे आहे जास्त, त्याच्यामुळे आपल्याला नाही कळणार ते आणि दिसणारही नाही. हत्ती तलाव दिसतो आपल्याला या साईडने. हा बघा, काय राणी महाल होते ना हे. काय रे, काय दिसत नाही, असं कसं झालं. ढग आले, उंचावर आलोय आपण तिथे. सचिवालय, इथे सचिवालयामध्ये आपले जे मंत्री असायचे ते बसायचे आणि जे पण आपल्या राज्याचा राज्यकारभार होता तो ह्या इथेच केला जात असे. तर हे आहे सचिवालय. हे बघा, इथे किचन रूम असणार राजांचं, कारण इथे वाईन दिसते, ते कुटण्यासाठी आहे. आणि नगारा वाजवला जायचा. आपले राजे जिंकून आले ना की इथे नगारात अशी वाजवला जायचा. आणि हा पूर्ण 7 मजली इमारत होती आणि ह्याच्यावरती सगळ्या राण्या दिवे लावायच्या. समोर आपण बघू शकता हा राजांचा लिव्हिंग रूम आहे की जिथे राजे राहायचे. त्यांचा बेडरूम ज्याला म्हटलं जातं आत्ताच्या काळामध्ये, तर त्यांची ती जागा होती ही वाली. इथे चप्पल घालून जाण्यास मनाई आहे आणि तुम्ही सुद्धा कधी गेलात तर घालू नका. श्रीमंत योगी आपल्या शिवाजी महाराजांना का म्हटलं जायचं, कारण 32 मणाच्या म्हणजे सोन्याचं 32 मणाच्या सिंहासनावर ते बसले, पण कधी त्यांची गादी सोन्याची नव्हती, म्हणून त्यांना श्रीमंत योगी असं म्हटलं जायचं. त्याचं कारणच हे आहे. असा आपले राजा श्रीमंत योगी. हे पण ते राहिलेत ना इथे. त्यांच्यासाठी खास आलो. चलो दिवे ठेवण्यासाठी दिवे. अगं बाई दिसतच नाही. हे दिवे ठेवण्यासाठी बनवलं जातं भिंतीमध्ये. पहिल्यातले लोक दिवे ठेवण्यासाठी बनवतात त्याला. देवळी किंवा आमच्याकडे साने म्हणतात त्याला. असं सावण पाणी वगैरे या तिच्यातून असं खालून असं जायचं. बापरे, एवढी मोठी आहे.
सांगा सांगा जरा, खरंच सांगा, गरज आहे. ह्या अशा पाण्याच्या इथे टाक्या भरल्या जायच्या, अशा पूर्ण ह्या छोट्या छोट्या टाक्या आहेत अशा. अशा इथे पाण्याच्या टाक्या आहेत आणि इथे महाराज आंघोळी करण्यासाठी इथून ह्या पायरीवरून खाली यायचे आणि इथून मग त्यांचं हे इकडे वॉशरूम आहे बघा, तुम्ही बघू शकता इथे. हे बघा, हे इथे त्यांचं बाथरूम वगैरे आहे. हे बघा, न्हाणी रूम एवढं असणारच ना. पाणी तापवण्यासाठी पण होतं इथे. हा नाही थांबा, टॉयलेट नाही, 2 दगड असतात असे. ते 2 दगड गेले. हा टॉयलेट बाथरूम, टॉयलेट बाथरूम महाराजांचं टॉयलेट. हे बघा, इथे असं पाणी जाण्यासाठी हे असं आहे आपल्या महाराजांचं न्हाणीघर. तर चला आता आपण पुढे राणी महालाच्या दिशेने जाऊया. बुरुज आहेत ते बघूया. तुम्ही बघू शकता आणि ह्याच्या जे खाली जे आहे बांधकाम हे जुनं बांधकाम आहे. आणि इथून तुम्ही हा बघू शकता, हे बुरुज बघू शकता, छान आहे. आपण आता जरा उंचावर बाहेर आलो, धुकं आलं पूर्ण. हे इथून बुरुज दिसते बघा. हे बघा, हे बुरुज आहेत ते हाळणी करण्यासाठी किंवा नगारा वाजवण्यासाठी. जर राजे जिंकून जायला रस्ता होता असेल ना पहिला, आता ढासळले ना पूर्ण, नगारा वाजवला जायचा. आणि हे टाकसाळ आहे जिथे की आपली नाणी तयार व्हायची. हे बघा, आणि आता धुका आहे म्हणून, नाहीतर मी तुम्हाला लिंगाणा पण शो केला असता. हा, टाकसाळमध्ये जायचा रोड. हे बघा, हे टाकसाळ इथे ते बनवतात, शिक्के बनवायचे ते. हे बंदिस्त होतं पूर्ण. ही रूम जी आहे दिसते ना, ती बंदिस्त होती अशी पूर्ण. आणि इथे शिक्के वगैरे आपले असे बनवले जायचे ह्याच्यावरती. त्यांच्या काय असेल ठेवणीच्या वस्तू वगैरे. तर अशी ही टाकसाळ. तर आपण बघणार आहोत राणी महाल. राण्यांचे महाल हे एकामागे एक असे होते आणि हा जो दरवाजा दिसतोय तो राण्यांच्या महालाकडे जातो. तर आपण पहिला महाल बघूया. तर चला. प्रत्येक राणीला हा वेगळा महाल होता आणि प्रत्येक राणीला वेगळं टॉयलेट बाथरूम असं होतं. तर आता आपण हा प्रशस्त महाल बघूया. आणि हे पूर्ण ओपन स्पेस होतं हे. आणि इथून हे राणी महाल असे चालू होतं. हे असे 6 लाईनीत आहेत. हे आत्ता बांधलेली आहे भिंत. हे बघा, इथे पहिला असं पूर्ण पार्टिशन होतं पहिलं ना. हे पूर्ण सगळे राणी महाल आहे. राणी महालामध्ये आतमध्ये त्यांचं स्नानगृह वगैरे जाण्यासाठी इथे आतमध्ये आपण जाऊन त्यांचं टॉयलेट वगैरे बघू शकतो की पहिल्यातले वॉशरूम कसे होते. तर हे बघा, ते मी आतमध्ये आले आहे आता. हे पहिल्यातले वॉशरूम्स त्यांचे राण्यांचे. प्रत्येक ह्याला वेगवेगळा वॉशरूम. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारची ही रूम आहे. आणि एक आतमध्ये पण आहेत. हे म्हणजे राजांनी तेव्हाच्या काळी
सुविधा केलेल्या आहेत. हे बघा, हे बघा, पाणी जाण्यासाठी वगैरे. हे बघा, त्यावेळी आपल्या राजांनी हा शोध लावलाय. आपण म्हणतो की हे बघा, तर आता आपण बाहेर जाऊया परत राणी महालामध्ये. आणि हे लाईनमध्ये महाल आहेत पूर्ण राण्यांचे, एकापाठी एक एकापाठी एक. आणि पहिले ना ह्याला पार्टिशन होते असे, आता त्याचं तोडमोड झाली त्याच्यामुळे. पहिला महाल कुठला तरी राणीचा होता, आता सेकंड महाल बघूया आपण. आणि सगळ्यात लास्ट महाल होता तो सोयरा नाही, त्यांच्या सुनेचा, येसू महाराणींचा. हे बघा, प्रत्येकीचा बाहेर येण्याचा दरवाजा वेगळा होता. हो, भिंती होत्या इथे. हे काय, यातला पार्टिशन होते असे पूर्ण, मला पार्टिशन होतं. पण आता ते इंग्रजांनी आक्रमण केल्यानंतर ते पार्टिशन पूर्ण निघून गेलं. किती दिवस जळत होता रायगड. प्रत्येक महालाच्या पाठीमागच्या बाजूला एक अशी खिडकी ठेवलेली होती, जेणेकरून बाहेरचा नजारा बघता यावा यासाठी. पाठीमागे तुम्ही बघू शकाल, इथे पार्टिशन होतं पूर्ण, वरती छत होता. पण इंग्रजांनी जेव्हा याच्यावरती किल्ले रायगडवरती हल्ला केला त्यावेळेला पूर्ण छत पण उडून गेलेलं आहे याचं. आणि 17 दिवस हा किल्ला जळत होता. तर आता आपण येसूबाईंचा महाल बघायला जाऊया, लास्टचा. आणि इथे असं होतं ना की एका राणीच्या महालातून दुसऱ्या महालामध्ये जाताना ना प्रत्येक महालाला स्टेप होत्या, ह्या बघा अशा, या प्रकारे. आणि नंतरच आपण दुसऱ्या महालामध्ये जाऊ शकत होतो. प्रत्येक महाल हा सेमच होता. 2 चबुतरे आपल्याला दिसतात तसेच होते. हे बघा, इथे पण तसंच आहे. इथे पण तुम्ही बघू शकता. दुसऱ्या महालामध्ये एंट्री करताना खाली पायऱ्या उतरूनच जावं लागतं. तेव्हा हा लास्ट महाल आहे. हा असं म्हटलं, असं वाचनात आलं होतं माझ्या की हा येसू महाराणींचा आहे लास्टवाला. तर तो असा आहे. इथे गाईड इन्स्ट्रक्शन देते. पूर्वी राजांना या गडावरून इथून पूर्वी 8 गड दिसायचे, ते किल्ले आजही दिसतात. पण त्यासाठी राण्यांच्या महालातून बाहेर आल्यानंतर आपण थेट जात होते उजव्या हातालाच मेणा दरवाजा आहे, जेणेकरून राण्यांसाठी तो बनवलेला होता. राणी जेव्हा गडावर यायच्या तेव्हा हाच तो दरवाजा, आणि या दरवाजातून आतमध्ये त्यांची पालखी आणली जायची किंवा त्यांचा मेणा आणला जायचा. तर हाच तो दरवाजा. हे बघा, बघू शकता इथे तुम्ही. खालच्या बाजूला स्टेप आहेत, उतरून जाऊन नंतर खाली एक रस्ता लागतो पूर्ण. इथून पण तुम्ही गडावरून खाली येऊ शकता. प्रत्येक महालाला असा दरवाजा होता. राणी महालाला प्रत्येक महालाच्या बाहेरच्या दरवाजाच्या बाहेर सुद्धा अशा पायऱ्या चढून जावं लागत होतं. हे बघा, आता आपण धान्य कोठार बघूया. राणी महाल संपतात तोपर्यंतच वरच्या बाजूला असं हे आहे धान्याचं कोठार. ते पूर्ण धान्य साठवलं जायचं. होय, बेडरूम. हे बघा, इथे हे आतमध्ये धान्याचं कोठार आहे. आणि नंतर इंग्रजांनी त्याचं जेल बनवलं. हेच ते. हे बघा, बघू शकता. हे बघा, धान्याचे कोठार. ते इथे आपण बघूया. नंतर ह्याच्यावरती जाळी बसून हे पूर्ण खोल आहे आतमध्ये. असं काय नाही, अजून एक ना पूर्ण खोल आहे. तुम्ही पूर्ण रायगड फिरलात ना तर तुम्हाला अनाजी पंत, दत्तो,
आणि बाकीचे जे आपले हे होते, आपले सेनापती वगैरे कोण होते, त्यांचे सगळ्यांचे वाडे इथे रायगडावर आहेत. तर तुम्ही ते बघू शकाल. पण त्याच्यासाठी तुम्हाला 2 दिवस तरी लागतील फिरायला. सो चला आता आपण पुढे जाऊया. हा असं इकडून मेणा दरवाजासारखा आहे. म्हणजे ते सिंहासनाकडे जातो. होय, तिथे जाऊन करूया आपण. हंबीराव मोहित्यांचा वाडा. तो जरा आरामात नाश्ता वगैरे करतो आणि नंतर तुम्हाला टकमक टोक दाखवतो कसं दिसतं ते. चला नाश्ता करूया आपण आता मस्तपैकी. अंकिता, पार्ट 2मध्ये तुम्हाला मी बालेकिल्ला दाखवला आहे. त्याच्यानंतर माझ्या पार्ट 3मध्ये येत आहे महाराजांच्या काळी असलेली बाजारपेठ, टकमक टोक, कुशावर्त तलाव आणि जगदेश्वराचं शिवमंदिर. त्यानंतर खाली पाचाडमध्ये असलेली जिजाऊंची समाधी. तर पार्ट 3 नक्की बघा.